जिल्हा रुग्णालयामध्ये चक्क रुग्णांवरती मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये उपचार करण्याची वेळ ही डॉक्टरांवरती आली। उल्हासनगर जिल्हा रुग्णालयामध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय। रुग्णालयामध्ये तब्बल 5 तास वीज गायब होती आणि त्यामुळे डॉक्टरांची धावपळ झाली। रुग्णांचे प्रचंड हाल झाले। वीज नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरती असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसले। अशा प्रकारे वीज गेल्यामुळे गैरसोय होण्याची या रुग्णालयातली ही काही पहिलीच घटना नाही। मागच्या महिन्यामध्ये दोनदा या रुग्णालयामध्ये बत्ती गुल झालेली होती। जिल्हा रुग्णालयाची ही अवस्था पाहता प्रशासन नेमकं काय करतंय हा प्रश्न उपस्थित होतोय। आता नवीन पॅनल लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डिओ असतो तो लावता येत नाही, कारण बॅकफ्लो होऊन लोकांना कामं करता येत नाहीत, म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला। त्यामुळे मग थोडं काही कॉरिडॉरमध्ये ओपीडीमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना, परंतु जिथे डायलायसिसला लाईट पाहिजे तिथे आहे, जिथे एसएनसीयूमध्ये लाईट पाहिजे तिथे आहे। म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाणं सोडून बाकीच्या ठिकाणी आम्ही जनरेटर बंद करून ठेवू।